गुड मॉर्निंग. मार्केट ओपन होऊन वेळ झालेला आहे थोडाफार. आपण इथे सपोर्ट रेजिस्टन्स काढलेले आहेत. 50,000चा रेजिस्टन्स आहे, 49,600चा रेजिस्टन्स आहे. त्यानंतर हा जो आहे हा सपोर्ट आहे साधारण 49,200चा आणि 49,000चा सपोर्ट आहे. तर इथून मार्केट आता ह्या लोकांना बाहेर काढायची शक्यता आहे. तर आपण बँक निफ्टीमध्ये जाऊ आणि आता पुट घेऊया. साधारण 46-48 हा पुट आहे 49,600चा, 500चा 48 चालला आहे. हा आपण बाय करूया. मार्केट एक बाय केला आहे, 49,500चा पुट आपण बाय केलेला आहे. काय सेटअप आहे आणि इथून पडतो आहे मार्केट. ही जी लोकं आहेत 49,200, त्यांना इथं बाहेर काढण्याची शक्यता आहे. निफ्टी ऑलरेडी बेरीज झालेलं आहे, खाली येण्याची शक्यता आहेच आहे. आणि बँक निफ्टी पण खाली यायची शक्यता जास्त आहे इथून. कारण वरची जर का प्रेशर बघितलं, वरून सेलिंग प्रेशर खूप आहे. पहिली कांडी लाल आहे आणि शिवाय वरनं सेलिंग प्रेशर खूप आहे. बघूया कसं होतं आहे. आत्ता तर आपण कितीला गेली आपली ऑर्डर? 685ला गेलेली. आपण दुसरी ऑर्डर बाय करूया. 669ला बाय केलेली आहे. बघूया काय होतं आहे. चला 688, 92, 93 अजून एक वरच्या साईडला बाय करू. 695ला आपण तिसरी ऑर्डर टाकलेली आहे. वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला दोन्हीकडं मी ॲव्हरेज करतो. 668ला एक बाय झालेला आहे. 685ला आपला पहिला बाय होता, 68ला दुसरा, 95ला तिसरा. अजून 3 लाख रुपये मार्जिन आहे. एक अजून बाय करू 702ला. असे 4 लॉट आपण बाय केलेले आहेत. 840 क्वांटिटी. अजून एक लॉट आपण घेऊ शकतो, पण बघूया काय होतं. चला 685, 684 चाललेलं आहे. 88 मार्केट इथून खाली येण्याची शक्यता जास्त आहे. हे जर का बघितलं आपण तर हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर करण्याची शक्यता जास्त वाटते. वरती जर का गेलं 600 परत एकदा 70, 69, 65 वगैरेला, तर आपल्याकडे शेवटचे जे 150 क्वांटिटीची रक्कम आहे ती आपण घालणार आहोत. बघूया काय होतं. 28ची ऑर्डर आपण टाकलेली आहे. 728ची. मोमेंटम फास्ट येण्याची शक्यता आहे आणि त्या मोमेंटममध्ये आपण इथं बाहेर पडणार आहोत. 724, 26, 27 गेला होता आत्ता. ठीक आहे, गेलेली आहे आपली ऑर्डर. 731 पर्यंत गेलेली आहे आणि आज आपला 33,681 रुपये प्रॉफिट झालेला आहे. तर एकदा सेटअप परत एकदा बघूया आपण काय होता. कालच्या सेटअपप्रमाणे इथं सेलर बसले होते. हे बायर्स आहेत. मार्केट फ्लॅट ओपन झालं. मार्केट फ्लॅट ओपन झाल्या वरून खूप मोठं प्रेशर, जवळपास 300 पॉईंटचं, 150 पॉईंटची ही विक आणि वरती 150 पॉईंटची ही कांडी, अशी लाल कांडी याच्यामध्ये निघाली. याचा अर्थ असा की इथं जे बायर्स बसले होते काल, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी आहे, वरती जाईल म्हणून त्यांनी पोझिशन ह्या प्राईसला काढली, म्हणून इथं सेलची कांडी निघाली. शिवाय सेलर जे होते ते ट्रॅप नाही झाले.
त्यांनी त्यांची पोझिशन इथं खूप वाढवली, म्हणून लाल कांडी निघाली. इथं जर का तुम्ही ही लाईन अशी टाकलीत ट्रेंड लाईन, तर पहिलं सेल आला, थोडंसं बाईंग आलं आणि इथं रिजेक्शन मिळालं. ह्या रिजेक्शन पॉईंटला आपण या इथं शॉर्ट केलेलं आहे. इथं शॉर्ट करून आपण हा मोमेंटम इथं मिळवलेला आहे आपला. तर असा आजचा सेटअप होता आणि आजच्या दिवशी आपण 33,000 रुपये इथं मिळवलेले आहेत. चला, उद्या पुन्हा भेटू. बाय बाय.